क्रीडा. डॉक्टर, आता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी महावीरजींचा फोन आला होता. महावीरजींनी आपल्याला असं म्हटलं होतं की त्यांचं वय 50 आहे आणि ते बॉडी बिल्डिंग करतात. तर आता त्यांना हळूहळू मानेचा त्रास चालू झालेला आहे. तर ते ह्याच्या पुढे देखील बॉडी बिल्डिंग करू शकणार आहेत का? बेसिकली सगळ्यात पहिली गोष्ट की त्यांनी त्यांचा मानेचा विकार पूर्ण बरा करून घ्यावा. तर पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की बॉडी बिल्डिंगसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याचा इफेक्ट परत मानेवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी ह्या जे काही जोर बैठका ह्या बॉडी बिल्डिंगला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो टाळाव्यात. तर त्यांनी आता वयाच्या 50च्या हिशोबाने तुमचे व्यायामातही फरक हव्यात की जे आपण यंगर एजमध्ये करत होतो ते पण 50 मध्ये करायलाच पाहिजे असं नाही. तर तुमची बॉडी मेंटेन असेल तर ती तशीच मेंटेन राहील. फक्त तिला व्यवस्थित म्हणजे त्या पद्धती तुमच्या वयाच्या तुमच्या आजाराच्या हिशोबाने तुम्हाला जे काही व्यायाम करायचे ते चालू ठेवू शकता तुम्ही. नक्कीच डॉक्टर. मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न विचारते नेहमी, परंतु आज तो राहिलेला आहे. तो मी तुम्हाला आता विचारते. स्पॉन्डिलायटिसचं ऑपरेशन टाळण्यासाठी होमिओपॅथी उपयुक्त ठरू शकते काय? स्पॉन्डिलायटिसचं ऑपरेशन टाळण्यासाठी होमिओपॅथी उपयुक्त ठरू शकते का? पर्याय ए होय आणि पर्याय बी नाही. तुम्ही आम्हाला तुमचं उत्तर पाठवायचं आहे 53030 या क्रमांकावर आणि त्यासाठी टाईप करा SAM स्पेस आणि तुम्ही निवडलेला पर्याय. डॉक्टर, आता स्पॉन्डिलायटिस बद्दल आपण जेव्हा बोलतोय आणि आत्ताच मी मैत्रिणींना प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशनच्या संदर्भात. डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करायला सांगतात, तर त्याच्या अशा वेळेला होमिओपॅथी नक्की कशी मदत करते? मॅडम, ऑपरेशन जेव्हा आम्ही मेडिकल शास्त्र शिकतो तेव्हा ऑपरेशन हे जे काही सांगितलं जातं, ऑपरेशन केव्हा सांगितलं जातं? व्हेन यू डोंट हॅव एनी मेडिसिन फॉर दॅट पर्टिक्युलर डिसीज, गो फॉर सर्जरी. बरोबर. पण जेव्हा तुम्ही कलेक्टिव्हली सगळ्या पॅथीचा विचार केला आणि तुमच्याकडे जर औषधं असेल आणि तो पूर्णपणे बरा होणारा असेल आणि तो परत जर उद्भवणारा नसेल तर तुम्हाला होमिओपॅथिक औषधं घ्यायला काय वाईट आहे आणि तुम्ही ती का घेऊ नयेत? तर होमिओपॅथिक औषधं शक्यतो जसं मी मागा म्हटलं की त्याचा जो सपोर्ट असतो, त्याचे लिगामेंट्स, त्याचे मसल्स त्याला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो आणि ते जर स्ट्रॉंग झाले तर अल्टिमेटली तुमचे जे मणक्याची घडण असते ती स्ट्रॉंग होते आणि अल्टिमेटली तुमची जी कॉम्प्रेस झालेली नर्व असते ती मोकळी होते. जी लोक ही मेकॅनिकल थिंगनी करते की